हाल ही में हुए ग्राम पंचायत चुनाव में डोंगरी ग्राम पंचायत पर कांग्रेस को पछाड़कर शेकाप पक्ष गठबंधन ने अपना वर्चस्व स्थापित किया था, जिसके लिए मंगलवार को डोंगरी गांव में हुए सरपंच पद एवं उप सरपंच पद चुनाव में दीपिका दर्शन घरत सरपंच पद पर विराजमान हुई, तो उप सरपंच पद पर किरण विट्ठल घरत। नवनिर्वाचित सरपंच एवं उप सरपंच तथा सदस्यों को शुभकामनाएं देने के लिए उरण तालुका सचिव महादेव घरत, वरिष्ठ कार्यकर्ता काका पाटिल, प्रोफेसर LB पाटिल, सुहास घरत, राजेंद्र घरत, नरेंद्र पाटिल, अनंत भगत आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य तथा ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान महादेव घरत ने नवनिर्वाचित सरपंच, उप सरपंच तथा सदस्य को शुभकामनाएं दी। पुन्हा एकदा मी सर्व नवनिर्वाचित सदस्य, सरपंच, उपसरपंचांना मनापासून धन्यवाद देत आणि शुभेच्छा देत आहे। थोडक्यामध्ये गावाच्या संदर्भात सुहास घरत यांनी आपली पार्श्वभूमी सांगितली, नरेंद्र पाटलांनी पार्श्वभूमी सांगितली। मागचा काळ सर्वांना तोड पडत, त्यातनं कुठून तरी आपण एक चांगला पायंडा या ठिकाणी पाडलेला, आपण सर्व एकत्र झालो गावाच्या माध्यमातून। त्या एकीच्या माध्यमातून गावात शांतता, विकास कशी राहील हेच बघायचं। जरी ते सदस्य असले जे जरी निवडून आले तरी आपण त्यांच्याकडे जास्त जिम्मेदारी देतात, सर्व तुम्हाला आम्हाला करायचं आहे। मी सदस्यांना पण विनंती करेन की मागचा जो अनुभव बघितला आहे त्या सदस्य वगैरे बरेच काही मिटिंगला यायला थोडे मागे पुढे करायचे, ते अशी वेळ वगैरे आणू नका। लोकांचं लक्ष असतं, लोकांना ज्या विश्वासाने, ज्या पात्रतेने तुम्हाला निवडून दिले त्यांची विश्वासाने तुम्ही राखली पाहिजे आणि तुम्ही राखाल। त्या माध्यमातून संपूर्ण तुमचा आता हा कार्यक्रम जो उत्साह आहे, असाच उत्साह आपल्या कामामध्ये असला पाहिजे।